मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतनं जे आहे ते मुंबईकडे निघालेले आहे। देवेंद्र फडणवीस यांचा जो मुंबईतला बंगला आहे सागर बंगल्यावर धडक देणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकी त्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत, काय सांगणार? मला वाटतं त्यांनी एवढं मोठा प्रयत्न केले, गेल्या 4-5 महिन्यापासून आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाचा कुठेतरी वेगळं वळण लागू नये आणि वेगळं वळण लागावं असं काही शक्ती काम करत असेल तर त्याला आपण बळी पडलो पाहिजे, माझं असं प्रामाणिक मत आहे। आखरी प्रत्येकाचा आपापला हक्क आहे, तो मागण्याचा अधिकार आहे। तो गलत आहे किंवा चुकीचा आहे किंवा बरोबर आहे हा नंतरचा भाग आहे। पण त्यांनी जो आत्तापर्यंत व्यवस्थित भूमिका निभावली ती शांततेची आणि अतिशय प्रामाणिकपणे निभावलेली आहे। आणि त्यांना मुद्दाम या आंदोलनाला एक वेगळं वळण लागावं अशी काही शक्ती काम करत आहे तर त्याचं त्यांनी बळी पडू नये। मला असं वाटतं का याच्यामुळं परिणाम समाज बांधवावर पडेल, सगळ्यांवर पडणार, महाराष्ट्रावर परिणाम पडेल। आणि मग उद्या एखादा आघात झाला, महाराष्ट्राला वेगळं वळण लागलं तर ते चुकीचा संदेश जाईल। मला वाटतं त्यांची उंची आता वाढलेली आहे आणि त्यांनी जे काही आज व्यक्तिमत्व उभं केलं आहे त्याला कुठेही डाग लागू नये याची काळजी जरांगे पाटलांनी नक्की घ्यावी। आम्ही सोबत आहोत, पण त्यांनी घरापर्यंत जाऊन आंदोलन करावं असं करू नये। बावस्करांनी जे आहे ते काही गंभीर आरोप केलेले होते जरांगे पाटलांवर आणि बावस्कर जे आहे ते फडणवीसांचं ऐकतात असं देखील जरांगे पाटलांनी त्यांचाच माणूस। मला असं वाटतं का बावस्करांनी ज्या पद्धतीनं आरोप करणं सुरू केले ते अतिशय एकदम चुकीचे आहे। मला वाटतं एखादं आंदोलन चालू असताना ते म्हणतात ना, एखाद्या लग्न कार्यात जायचं आणि तिथंच गोंधळ घालायचा, असं करू नये। आखरी समाजाच्या भावना ज्या आहे त्या भावना खूप आक्रमक आहे, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आहे। बऱ्याच गरीब लोकांचे फोन मला येत आहे की बाबा त्यांना थांबवा, तर ते आम्ही त्यांना पक्षातून काढण्याची कारवाई केली आहे। त्यांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नये कोणावर। हे सरकार शिंदे आहे सरकारमध्ये, अजितदादा आहे, परंतु फडणवीस हे सरकार चालवत असल्याचं देखील जरांगे पाटलांनी मला वाटते ते त्यांचं मत असू शकते की प्रत्येकाचं आपापलं व्यक्तिमत्व असतं आणि मुख्यमंत्री आखरी सरकार हे मुख्यमंत्र्याचंच म्हणतं आहे। जसं मोदी सरकार आहे तसं शिंदे सरकार आहे, त्यानं ते चालवण आणि तेवढे काही शिंदे साहेब कमकुवतही नाही आणि ते चालू शकत नाही एवढे ते अज्ञान पण नाही आहे। सातत्यानं तुम्ही जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, आंतरवाडी सराटीमध्ये गेले, मोर्चात देखील सहभागी झाले। आता काही संपूर्ण घडामोडी घडतात आंतरवाडी सराटीतनं ते निघाल, तुमचं काही बोलणं झालं का? तुम्ही भेट घेणार आहात का? पाहू आता उद्या जर जमलंच तर त्याला वेगळी दिशा भेटू नये याच्यासाठी भेट घेण्याचा प्रयत्न करेन। काही राजकीय गोष्टी देखील जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत। पंकजा मुंडेंना कराडांना पर्याय दिलेला आहे, सोबतच महादेव जानकरांऐवजी गोपीचंद पडळकरांना पुढे आणलेले आहेत फडणवीसांनी, असं देखील त्यांनी म्हटलं। राजकीय वक्तव्य त्यांनी केलं, ते त्यांचं मत आहे, त्यांचं मत, त्यांचा अनुभव, त्यांनी काही अभ्यास केला असेल तो त्यांचं मत आहे, त्याच्या मताबद्दल मी काय बोलणार आहे। शेवटले 2 प्रश्न। चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत असं म्हटलं की जिल्हा स्तरावर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना फोडा, त्यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आणा, असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, कसं आहे, याच बच्चू कडूला फडणवीस साहेबांनी फोन केला होता, त्यांना छोट्या पक्षाचं महत्त्व तेव्हा कळलं होतं। आता काम झाल्यानंतर ते म्हणतात फोडा, तर ही बेमानी जे आहे त्याचं प्रदर्शन आपण करतो आहे का? अशा प्रकारचं प्रदर्शन त्यांनी करू नये, कारण एवढा मोठा पक्ष हा विचारावर चालणारा पक्ष आहे, तो कोणाचा घात करणारा पक्ष, अशी ओळख जर BJPची झाली तर उद्याचे दिवस कठीण जाईल। आणि तुम्ही आमचे फोडल्यापेक्षा आम्ही तुमचे फोडू ना, तुम्ही त्यांची चिंता करू नका म्हणा बावनकुळेंना। आम्ही सक्षम आहोत, आम्ही फक्त राजकारणी नाही आहे, आम्हाला लढता येतं, चांगल्या पद्धतीनं समोरे जाता येतं, कामही करता येतं। त्यांना बावनकुळे साहेबांच्या डोक्यात जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे, सत्यता आहे म्हणून ना, काही दिवस प्रत्येकाचे पलटत असतं आणि मग दिवस पलटल्यानंतर तर तुमचे काय हाल होईल ते पाहायला पाहिजे। फडणवीसांनी म्हटलं की बच्चू कडू आमच्या सोबत नव्हतेच, ते शिवसेनेसोबत आले होते आणि प्रत्येकाला समाधान करू शकत नाही, समाधान करू शकते असं देखील। समाधान आम्हाला अपेक्षाच नाही आहे, पण काळ्या करू नये। कसं आहे, समाधान कोणं म्हटलंय? आम्ही कुठं म्हणतो त्यांनी आमचं समाधान करावं, पण जे काही चालू आहे एकंदरीत
जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर ज्या पद्धतीनं वागत आहे भाजपाचे काही कार्यकर्ते आणि काही लोकांना मुद्दामून बळ देण्याचा जो प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळं राजकारण आता खूप वाईट दिशेवर जात आहे. आता गणपत गायकवाडांना जसं बंदूक घ्यावं लागली, अशा व्यवस्था तुमच्या वागण्यामुळे जर निर्माण होत असेल तर देशाचं दुर्दैव्यान आहे. विकास काही कॉन्क्रीट रस्ता बांधल्यानं थोडं होतं. वैचारिक बांधिलकी तुम्ही जोपासली नाही तर राज्याचं वाटोळं होऊन जाईल एक दिवस. सत्ता आहे काही सर्व काही असतं थोडं नाही. देवेंद्रजीकडून खरं तर त्यांच्यावर मागे आम्ही पाहतोय आमच्यावर आरोप केले, त्यावेळेसही त्यांच्याकडून जे सुनावले जायला पाहिजे होतं त्यांच्यावर जे काही ते आखरी मोकाट सोडण्याचा प्रयत्न करतं, पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न करतं. आखरी तुम्ही आम्हाला फोन केला, तुम्ही जाहीर लोकांना सांगितलं माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ गेले आणि दुसरीकडे असंही म्हणतात त्यांची युती आमच्यासोबत नाही, तर किती बदलणार तुम्ही? हे अशा प्रकारची कलाटणी मारण्यामध्ये लोकांमध्ये आपण काय भावना होती आपल्याबद्दल हे तपासलं पाहिजे ना. देवेंद्रजी सारखा एक अभ्यासक असणारा माणूस, त्यांना मानणारा वर्ग इथे आहे आणि त्यांनी अशी लगेच कलटणी घ्यायची, तर हे काही फार अपेक्षा असं त्यांच्याकडून अपेक्षा मला नव्हत्या. त्यांनी म्हटलं असन तर असं आणि त्यांनी असं म्हटलं असेल तर चुकीचं आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो हे ह्या भावना देवेंद्रजी तुमच्या चांगल्या नाही. आमचं काही वाईट होणार नाही, आमची काही फार शिक्षण संस्था कारखाने असं नाही आहे. आम्ही फकीरचे नाव, तुमचं वाईट करून करून आमचं वाईट काय करणार आहोत? पण तुम्ही जर मोठा दगड मारत असाल तर आम्ही एवढूच आता मारू ना, आणि तो झोमन तुम्हाला चांगला. निवडणूक काय भूमिका राहणार आहे? ते आता सांगणं काही योग्य नाही आहे. जेव्हा येईन तेव्हा ढाल ठेवायची का तरवार ठेवायची ते पाहू. आमदार बच्चू कडू. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.